वेलकम टू सुंदर वर्ल्ड। तुमचं सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे अशोक विजयादशमी, तसे धम्मचक्र प्रवर्तन दिन। तर सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या व अशोक विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजचा दिवस खूपच छान आहे, खूप मस्त एनर्जी देणार आहे। सकाळीच मी लवकर उठले, आधी सगळी स्वच्छता करून घेतली, फरशी वगैरे साफ करून घेतली, सगळं आवरलं। त्यानंतर डेकोरेशन करणार आहे आता, आणि ते सगळं झालं की नंतर पूजा वगैरे होईल। तर मी तुम्हाला डेकोरेशन कसं करते काय ते सगळं शेअर करणार आहे। तर परीची पण झाली तयारी, आणि मस्तपैकी आजचा व्हिडिओ असणार आहे। आजचा दिवसच खूप छान आहे, फ्रेश आहे, सकाळी उठल्यापासूनच फ्रेश वाटतंय। तर सगळ्यांसाठीच हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। सगळ्याच बौद्ध बांधवांना माहिती असेल की आजचा दिवस हा आपल्या जीवनातील सगळ्यात मोठा क्रांतिकारी दिवस होता 1956 साली। तर 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेतली नागपूर येथे। आम्ही देखील माणूस आहोत, आम्हाला देखील इतर माणसांसारखी जगण्याची गरज आहे, किंवा आम्हाला देखील इतर माणसांप्रमाणे जगू द्या, यासाठी हा खूप मोठा लढा होता। कारण की माणूस असून आम्हाला माणसासारखी वागणूक नव्हती, जनावरांपेक्षा सुद्धा खूप हीन वागणूक होती। आणि याचमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा हिंदू धर्म सोडण्याची प्रतिज्ञा घेतली आणि नवीन अशा बौद्ध धर्माची त्यांनी दीक्षा घेतली। ते 14 ऑक्टोबर 1956 साली खूप मोठ्या जनसमुदायासोबत त्यांनी नागपूर येथे दीक्षा घेतली। तर त्यामुळे आजचा हा दिवस क्रांतिकारी दिवस होता, कारण या दिवसानंतरच संपूर्ण बौद्ध समाजाचा जो दलित समाज होता त्यांचं जीवनाचं कायापालट झालं, आणि त्यांना देखील माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली। ते देखील इतरांप्रमाणे समाजात वावरू लागले। तर हा खूप मोठा, खूप अभिमानाचा, महत्त्वाचा आणि छान दिवस आहे सगळ्याच बौद्ध बांधवांसाठी। त्यामुळे हा दिवस सगळेजण खूप मोठ्या उत्साहात, आनंदाने, प्रेमाने साजरे करत असतात। ज्यांना शक्य होईल ते नागपूर येथे जातात, दीक्षाभूमी येथे। तर मला शक्य नाही झालं, आमची सगळ्यांचीच खूप इच्छा आहे, बघूया आता ती कधी पूर्ण होते ते। तर आम्ही घरीच माझं जे छोटंसं विहार आम्ही बनवलं आहे तिथेच आम्ही सगळी डेकोरेशन वगैरे सगळी पूजा करणार आहोत। ते मी पुढे जाऊन तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, आणि तुम्ही देखील तुमच्या घरात जर जवळ बुद्धविहार नसेल तर बुद्धविहार असेल तर नक्की जा, नसेल तर किंवा तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये आज भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा, त्यांचं नामस्मरण करा, त्रिवार वंदन करा, त्रिसरण पंचशील म्हणा। तर अशा पद्धतीने आज बौद्ध वंदना घ्या, हीच त्यांना सगळ्यात मोठी आदरांजली होईल। आणि चला तर मी आता तुमच्यासोबत शेअर करते की मी कसं डेकोरेशन करते। होप सो तुम्हाला देखील आवडेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सगळ्यांना पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर आता आपण सुरुवात करूया डेकोरेशनला।
साफसफाई झाली आणि आता पूजा करते. अजून डेकोरेशन करायचं, पूजा करायला अजून वेळ आहे. काय करते फुलांसाठी डेकोरेशन करायचं आहे ना. म्हणजे पाकळ्या बनव. कुठे टाकायला? बुद्धांच्या साईडला मोठ्या वेगळे वेगळे करून दे बरं. जसं ते ह्या रंगाचे काढ. बघा हे छान. हे बघा आळही होती याच्यात. बघा की हात काढ ना. मम्मी खाय. चला तर मम्मी ना हे बुद्धांच्या साईडने टाकते, म्हणजे पुढून आणि मागून सगळं कडे जे आता सुंदर दिसू शकतं. हे बघ. नाही कशासाठी? मध्ये काय लावायचं याच्या? त्याच्यामध्ये काय नाही लावायचं, डेकोरेशन करायचं. मम्मी जास्त ऑरेंज वाले गे. हे बघ हे झाड. फुलं आणलेले म्हणजे प्लॅस्टिकचेच डेकोरेशन. मम्मा फुल दाखव. हे दोन्ही पण आहे ना आपण मिशोवरून घेतले. हे आणि हा जो सेट आहे हा मिशोवरून घेतला होता. आणि फुलं पण मिशोवर एकदम कमी दरामध्ये भेटतं प्रोडक्ट. तुम्हाला जर दिवाळी डेकोरेशनसाठी जर घ्यायचं असेल तुम्ही नक्की घेऊ शकता. हे खूप छान आहे. हे फुलं पण आहे बघा, खूप छान दिसतं. हा 5चा सेट आहे. याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी पण भेटेल, त्यानुसार रेट राहील. बघू काहीच नाही लागत. छान वाटतं. छान वाटत. खाली मिशोवरून घेतलेले होते. मिशो मम्मीचं फेवरेट है ना. सगळं मम्मीने ना मिशोवरूनच घेतलेलं. ज्वेलरी हे ते सगळं सुंदर दिसतं.
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही बघितलं की आज कसं डेकोरेशन केलं मी ते तुमच्यासोबत मी शेअर केलं. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. तुम्ही कमेंटमध्ये सांगत नाही, आवडलं तर सांगा, नाही आवडलं तरी सांगा, पण प्लीज कमेंटमध्ये तुम्ही कसं सांगत राहा, म्हणजे मला कळत राहील की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे की नाही आवडत आहे, म्हणजे मला समजत राहील. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे नक्की कळवा. आमचं आजचं डेकोरेशन पूजा कशी वाटली, आजचा दिवस आम्ही तुमच्यासोबत मी शेअर केला आहे, मी जसा साजरा केला तसा. तर माझी हीच इच्छा आहे की तुम्ही देखील तसा साजरा करावा, जसं तुमच्याच्याने शक्य होईल तसं, पण नक्की साजरा करावा बौद्ध बांधवांनी हा दिवस. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या बौद्ध बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून पुढच्या वर्षी पण ते जर यावर्षी त्यांनी नसेल केला तर नेक्स्ट इयरला ते हा बदल करतील आणि नक्की पूजा वंदना घेतील. आणि तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे मला अजून मोटिवेशन मिळेल नेक्स्ट व्हिडिओसाठी आणि हा आपला व्हिडिओ मग अजून जास्त लोकांपर्यंत यूट्यूब पोचवेल. त्यामुळे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि नमो बुद्धाय, जय भीम.